ग्रामपंचायत कर्मचारी आयटक संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात सभा संपन्न. पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी आयटक संघटनेची पाचोरा पंचायत समिती येथे सभा संपन्न झाली. सभेमध्ये कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या ग्रामपंचायत कर्मचारी यांचा राहणीमान भत्ता, पीएफ, मागील थकीत पगार, कोरोना काळाचे मानधन या होत्या. या मागणीवर चर्चा होऊन सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी व संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील, ग्रामपंचायत आयटक संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे, पाचोरा तालुका अध्यक्ष सुनील निकम, सचिव चेतन राजपूत, पत्रकार चंद्रभाऊ खरे उपस्थित होते. सदर सभा यशस्वी करण्यासाठी मंगेश खयेनार, गौतम सावळे यांनी परिश्रम घेतले. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी चंदू खरे. मी तुमचे आभार मानतो की तुम्ही या तुमच्या संघटनेच्या बैठकीसाठी मला बोलवलं. आपण कर्मचारी आणि ग्रामसेवक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जसे ग्रामपंचायत आम्ही जे हँडल करतो ते कागदोपत्री हँडल करतो, परंतु खरं गाव हँडल करतात ते कर्मचारी करतात. म्हणजे तुमच्या जीवावर आम्ही काम करतो, बरोबर. त्यामुळे कर्मचाऱ्यांचं जे देणं आहे, कर्मचाऱ्यांचं घेणं आहे कायद्याने, ते सर्व दिलं पाहिजे या मताचं मी माझ्या ग्रामपंचायतीला मी ते देत असतो. म्हणजे मी याच्या आधी लासूर माळेगावला होतो, आता आसंखेड्याला आहे, आता भोवतीला आहे. तर माझं कर्मचाऱ्यांचे डिसेंबरपर्यंत राहणीमान भत्त्याचा फरक आता झालेला आहे, बरोबर. मी माझ्या कर्मचाऱ्यांचा प्रत्येक कर्मचाऱ्याचा म्हणजे त्याच्या शिपाई असो, पाणीपुरवठा कर्मचारी असो, सफाई प्रत्येकाचा 20 लाखाचा टर्म इन्शुरन्स काढलेला आहे. तो मागच्या 2-3 वर्षापासून काढलेला आहे, बरोबर. जीपीएफ वगैरे रेग्युलर भरतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आमच्या सर्व लोकांनी केल्या पाहिजे अशा मानसिकतेचा मी आहे. आणि जे लोक संपर्कात त्यांना सांगत चालतो. परंतु काय राहतं, तुमच्या बी 2-3 संघटना झाल्या, काही लोकांचं आमच्या पण आता हे खरे व्यवसायवाल्यापासून ते माझ्या संपर्कात यायला लागले. त्यांनी जे प्रॉब्लेम सांगितले त्या ग्रामसेवकापर्यंत आपण पोहोचतो, बरोबर. तर आमची तीच प्रायोरिटी राहणार आहे. आता तुमचं निवेदन मला प्राप्त झालं, निवेदन नसतं प्राप्त झालं तरी माझी आमची 2-3 वेळेस चर्चा झाली होती. तर जेवढ्या लोकांचं माझ्या संपर्कात डेली येतात, तडामुरेचे व्यवसाय कोणाच्या संपर्कात राहत नाही, बरोबर. जे संपर्कात त्यांना आपण सांगत चालतो की असं असं कर चाल. आणि हे विमा वगैरे जो आहे ना, तर खर्चिक बाब नाही ती. म्हणजे ॲट ए टाइम सर्व कर्मचाऱ्यांचा बी काढला त्याला काही 5-6 हजाराच्या पुढे काही खर्च येणार वर्षाला, बरोबर. ती सोपी गोष्ट आहे ती. आपण म्हणजे असं समजू की मार्च आज सर्वांनाच कंपल्सरी करायला, बरोबर. म्हणजे फरकाचा विषय, राहणीमान भत्त्याचा फरक दिला पाहिजे. राहणीमान भत्त्याचं मागून जेवढा देणं आहे तेवढा, जर समजा तुमच्या एखाद्याचा 4 लाख निघत असेल तर आता वसूल जाता 1-1.5 लाख द्या, पण होते ते एकदा कागदावर येऊ द्यायचे. म्हणजे 4 लाख घेणं होतं बाया कर्मचारी, बरोबर. असं कोणाचं फरक काढायचं काम असलं तर मी बऱ्याच जणांना काढून दिलेलं आहे. कोणाची अडचण आली तर मला सांगा. आणि असं डांबुऱ्याचा एक विषय आहे बघा, कर्मचाऱ्याचं दवाखान्याचं काम आहे, ग्रामसेवक सहकार. असं जर काही असेल तर तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला व्हॉट्सअपला सांगा. आपण तेवढ्या त्या गोष्टीमध्ये वैयक्तिक लक्ष घालून ते मॅटर सॉल्व्ह करू, बरोबर. तर तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व आम्ही आमच्या संघटनेच्या मिटिंगमध्ये, संघटनेची मिटिंग ग्रामसेवकांच्या मिटिंगमध्ये चर्चा करू. आणि पॉझिटिव्हली सर्वांचं म्हणजे राहणीमान भत्ता असो, सर्व्हिस सेवा पुस्तक भरणं असो, जीपीएफचा फरक असो, जीपीएफ हे सर्व. हो, तर या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करू. राहिला कोरोनाच्या 23 महिन्याच्या बाकीचा, कोरोनाचा काळाचा विषय असा आहे की शासनाचे जे गाईडलाईन्स होते, कारण की 14 विभागाचा जो निधी असतो हा केंद्र सरकारचा असतो. त्याच्यात केंद्र सरकार शासन आदेश काढत असते. तर एकच महिन्याची 1000 रुपये द्यावे असं तेव्हा काही गाईडलाईन्स होत्या, बरोबर. आणि त्याच्यानंतर जर पैसे द्यायचे तर शासन आदेश पारित झाला पाहिजे. कारण की काय आहे, 14 विभाग आता संपलेला आहे. 14 विभागामध्ये जवळपास 95% ग्रामपंचायतीमध्ये पैसे शिल्लक आहे. आणि 15 विभागातनं जर ते पैसे द्यायचे तर त्याला शासन आदेश पारित झाला पाहिजे. कारण की तो केंद्राचा पैसा, जर आपण त्याला ग्रामनिधीतनं किंवा 15 विभागातनं देऊन टाकला, 14 विभागातनं न देतात तर ते पैसे ऑडिटमध्ये वसुली निघतील. त्यामुळे जिल्हा परिषदेचे पत्र काढलं होतं डेप्युटी सीओ नाही, तर त्यांनी ते खेडकर साहेब म्हणून जे ऑडिटचे मेन साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा केली. साहेबांनी तुम्ही पत्र चुकीचं काढलं, 15 विभागातनं जर तुम्हाला 14 विभागाची थकबाकी द्यायची तर तुम्हाला शासन आदेश लागेल, तो बी केंद्राचा लागेल. त्यामुळे ते पत्र साहेबांनी मागे घेतलं. त्यामुळे तो जो विषय तो कायद्याच्या कसाट्याचा आहे, त्याचा आग्रह म्हणजे आपला राज्यभर चालू आहे. म्हणजे 2-3 जिल्हा परिषदेने दिले असतील, अजून 30-35 जिल्हा परिषद असे की तिथं ही बाकी दिले गेलेली नाही आहे. तर साहेबांनी वरती मार्गदर्शन मागवलं आहे, अकलारे साहेबांनी. ते मार्गदर्शन जसं प्राप्त होईल त्याचे जे गाईडलाईन्स जे येतील त्याच 15 विभागातनं द्यायला सांगितलं तर आम्हाला काही द्यायला हरकत नाही. पण तो थोडा किचकट विषय, पण हे जे बाकीचे विषय हे तुमच्या 1-2 महिन्यात आपण मार्गी लावू. तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, मला निवेदन दिलं, तर मी आमच्या संघटनेच्या मिटिंगमध्ये चर्चा करून पॉझिटिव्हली याच्यावर मार्ग काढू.
आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांचे असे मेजर इश्यू आहेत बाकी जाणीवपूर्वक ग्रामसेवक त्रास देतो काही म्हणजे काय असतं आताचे सर्व बोट सारखे नसतात. जसं आमचे ग्रामसेवक काही ठिकाणी 5-10% खराब आहे तसे तुमचे कर्मचारी काही ठिकाणी असतात बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला त्या सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. असं आमचे काही ग्रामसेवक त्रास देत असतील तर आम्ही त्यांना समजून सांगू. तुमचे काही कर्मचारी देत असेल तर आम्ही तुमच्या कानावर टाकू बरोबर. आपण याच्यावर मार्ग काढू आणि काहीतरी चांगलं रिझल्ट आणू.